26,300 वरनं मार्केट आज सरळ 22,500च्या खाली आलंय. मला एक सांगा, सगळीकडे फक्त वॉर क्रायसिस मध्ये मार्केट पडतंय असं म्हणलं जातं. लोक पॅनिक होत आहेत, लोक फिअरफुल झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय करायला हवंय? ही वेळ घाबरण्याची आहे का ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे वेल्थ क्रिएट करण्याची? जर तुम्हाला याबद्दलचं पूर्ण माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओमध्ये एंड पर्यंत पहा. हा व्हिडिओ आणि तुम्हाला याबद्दल सोल्युशन मिळून जाईल. मार्केट जेव्हा पडत असतं ना, तर मला सारखे रोज फोन येत असतात, सर अजून मार्केट किती पडेल, अजून मार्केट किती पडेल. तुमच्या मनामध्ये ना सध्या 3 गोष्टी असतात. मार्केट अजून किती पडेल, मी आता जे माझे SIPs आहेत ते सगळे थांबवू का, मी आता जोपर्यंत लॉस झालाय ह्या लॉस मध्ये मी एक्झिट करू का. तर तुमचा सुद्धा हाच प्रश्न असेल आणि तुम्ही सुद्धा ह्याच विचारामध्ये असाल आणि संभ्रमात असाल तर ऍक्च्युली चूक तुमची नाहीये. चूक आहे की तुमच्याकडे एक प्लॅन नाहीये, प्लॅन ऑफ ऍक्शन नाहीये, प्रॉपर तुम्हाला गायडन्स नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे प्रश्न पडतात. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी. गेले 20 वर्षाहून अधिक मी लोकांचं हँड होल्डिंग करून लोकांना फायनान्शियल फ्रीडम कसं गाठता येईल या संदर्भामध्ये लोकांना मी गाईड करत असतो. मित्रांनो मार्केट पडणं आणि मार्केट वर जाणं हे काही नवीन नाहीये. जे लोक मार्केटमध्ये जस्ट नवीन आलेले असतात किंवा ज्यांनी जस्ट पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आणि त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर मार्केट जेव्हा पडतं त्यावेळेस ते खूप घाबरतात आणि त्यांना वाटतं की अरे हे माझ्या बरोबरच का होतंय, की मी इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग मार्केट पडतं. बेसिकली असं आहे की मार्केट ज्या वेळेस पडत असतं त्या वेळेस आपल्याला एक ती ऑपॉर्च्युनिटी समजून आपण त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये आपण एक ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट केली पाहिजे. तुम्ही जर एक पाहिलं तर आज मार्केट पडणे ही नवीन गोष्ट नाही. जसं मी सांगत असतो, वॉर हा एक रिझन आहे. पण याच्या आधी जेव्हा मार्केट पडलं आहे, मार्केट जेव्हा पडलं आहे, प्रत्येक वेळेला मार्केट त्या पीक वरनं ज्यावेळेस खाली आलं तिकडनं परत रिबाउंड होऊन मार्केट बाउन्स होऊन नेहमी त्या मार्केटनी सरपास केला आहे प्रिव्हियस हायला. तर या पद्धतीने जर तुम्ही प्लॅन केला आणि इन्व्हेस्टमेंट केलं तर तुमचं इन्व्हेस्टमेंटचा होरायझन आणि इन्व्हेस्टमेंटचा गोल हा तुम्ही नक्की अचीव्ह करू शकाल. आपण आजूबाजूला सगळ्या गोष्टी पाहतो, बघतो, ऐकतो. मार्केट हे एक रिझन आहे की बाबा काय पडण्याचं रिझन काय की वॉरमुळं. याच्या मागची तुम्ही स्ट्रॅटेजी समजून घ्या. हे ऍक्च्युअली काय असतं. ज्यावेळेस ना कुठल्याही देशामध्ये वॉर चालू असतो, ह्या वॉर चालू असतात तर फक्त भांडणं चालू आहेत म्हणून मार्केट पडतं असं नाहीये. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामध्ये भरपूर काही टर्मॉइल आलेलं असतं. त्याच्यामध्ये ऑइल प्राइसेस वेगाने वाढलेले असतात. तुमच्या रुपी कॉस्ट वगैरेचा डॉलरवरती इफेक्ट पडलेला असतो. आणि जे फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात बेसिकली ते लोकांना अशा वेळेस एक संधी असते की त्या लोकांना ते प्रॉफिट बुकिंग करतात आणि त्यावेळेस त्यांना असं वाटतं की After market stability, we will reinvest. For some months, we will pause. मित्रांनो जसं मी सांगत असतो की तुम्हाला सगळं तुम्ही हे जे पॅनिक वगैरे होता, SIP वगैरे बंद करायचा विचार करता, ह्या जर विचारामध्ये असाल तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही आता SIP बंद करणं टाळा. तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या ज्या काही SIP अमाऊंट आहेत आता त्या SIP अमाऊंट तुम्ही डबल करा. मला लोक विचारतात सर पण SIP अमाऊंट कधीपर्यंत डबल करायची. तुम्ही एकच गोष्ट करा ना, जिथून मार्केट पडलंय 26,300 26,400 वरनं मार्केट जिथून खाली पडलंय त्याच हिशोबाने तुम्हाला जर तीच गोष्ट आज 22,500ला मिळत असेल तर तुम्ही ही संधी का घालवताय? तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का अजून ऍडिशनल करत नाही? कारण ह्या गोष्टी करण्याने तुमच्यामध्ये काय होतं, ज्या इन्व्हेस्टमेंट जातात SIP मध्ये त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा युनिट्स तुम्हाला बाय करण्याची ऑपॉर्च्युनिटी येते. आणि ही ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा युनिट्स बाय करता त्यावेळेस ज्यावेळेस मार्केट परत रिकवर होईल, कधी होईल हे मला माहिती नाही. मला लोक विचारतात मार्केट कधी रिकवर होईल, मार्केट किती पडेल, या गोष्टींबद्दल मी अनालिसिस करण्यासाठी इथे नाहीये. मी तुम्हाला गाईड करण्यासाठी आहे. तर मी जे तुम्हाला सांगतो तुम्हाला ऍडिशनल युनिट्स मिळतात. या ऍडिशनल युनिट्सचा फायदा सुद्धा ज्यावेळेस मार्केट त्या ओरिजिनल लेवलला जाईल त्यावेळेस तुम्हाला लवकर मिळू शकतो. मित्रांनो बऱ्याच वेळेला लोकांचा हा परत प्रश्न पडतो की मग मी योग्य करतोय का, माझी SIP अमाऊंट योग्य आहे का, मार्केटमध्ये ही इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का. कसं आहे, मी इथे युट्यूब वरती तुम्हाला एक स्पेसिफिक गोल वाईज इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग बद्दल सांगू शकत नाही. कारण मी इथे हे ब्रॉड बेस तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय. तुम्हाला जर माझ्याकडून तुमच्या पर्सनल इन्व्हेस्टमेंट बद्दल रिव्ह्यू घ्यायचा असेल किंवा माझ्याकडून माहिती घ्यायची असेल की तुमचं पुढची वाटचाल कशी असली पाहिजे तर या व्हिडिओला तुम्ही रिव्ह्यू म्हणून कमेंट करा आणि आमच्या बरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज मराठी व्हिडिओच्या बद्दलचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील.